नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूप जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नैना आणि राहुलच्या विरोधात बरेच पुरावे हे कलाच्या हाती लागणार आहेच. त्याचबरोबर नैनाला आता उलट्या होऊ लागलेल्या आहेत. त्यामुळे आता राहुलच्या साखरपुड्या दिवशी भयानक राडा होणार असल्याचं आपल्या समोर येत आहे. तर इकडे अद्वैतने अंजूला डिटॉक्स ज्यूस आणायला सांगितलेलं असतं. अंजूने अद्वैतचं डिटॉक्स ज्यूस तयार केलेलं असतं. ती घेऊन जात असते तेव्हा कला म्हणते, अंजू माझी पर्स आहे ना, ती माझ्या रूममध्ये ठेव तू. मी ते डिटॉक्स ज्यूस अद्वैतला द्यायला जाते. आणि मग अद्वैत डिटॉक्स ज्यूस घेऊन अद्वैतच्या रूममध्ये कला येते. आणि कला येते, ती काहीच बोलत नाही. तो ग्लास तसाच तोंडाला लावते आणि पिऊ लागते. तेव्हा अद्वैत म्हणतो, हे काय चाललंय तुझं? ते माझ्यासाठी होतं ना. त्याला म्हणते, काय पित असतोस रे असलं? ह्यात ना मीठ ना चटणी ना काय काय त्याला चवच नाही आहे. नक्की काय आहे ते? अद्वैत म्हणतो, ते माझं आहे ना. त्यानंतर कला अद्वैतशी बोलत असते. अद्वैतला म्हणत असते, तुला माहिती आहे ना, मी तुला सकाळीही सांगितलं होतं, पण तू माझं ऐकूनच घेत नाही आहे. अद्वैत म्हणतो, बोल. त्यावेळेस कला सांगू लागते, श्रुती, रिपोर्टर श्रुतीला मी भेटले आहे. अद्वैत म्हणतो, मग? तेव्हा कला म्हणते की ती राहुलच्या गर्लफ्रेंडपैकी एक आहे आणि तिने मला सांगितलेलं आहे की राहुलनेच तिला सांगितलेलं होतं की नैना ही मंडपातून गायब झालेली आहे. त्याचबरोबर मी नैनाताईलाही भेटले होते. तर अद्वैत म्हणतो, हो, आता तुला पुरावे पाहिजेत तर तू भेटणारच, मला सांगायची काही गरज नाही. तेव्हा कला म्हणते की अरे, माहिती असावं म्हणून सांगत आहे. त्यानंतर सांगते की उद्या आपल्याला गुढीची पूजा करायची आबांनी सांगितलेलं आहे, मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, तुला इंटरेस्ट नाही आहे म्हणजे पूजा होणारच. दुसऱ्या दिवशी सकाळी कला सगळी तयारी छान करते. छान अशी फुलांची रांगोळी काढते. रजनी तिथे येते आणि रजनी म्हणते, जा कला, तू आवरून घे जा. आणि तिने कलाला आवरायला पाठवते. इकडे आता खऱ्यांच्या घरी ही गुढी उभारली जात असते. संगीता, दिनकर, काजू, नैना सर्वजण तिथे असतात. आणि त्याचबरोबर संगीता म्हणते की माझ्या मुलींना त्यांचं सुख मिळू दे, माझ्या कलाचा संसार सुखाचा होऊ दे, काजूचा अभ्यास व्यवस्थित होऊ दे, ह्या नैनीचं लग्न पार पडू दे, यांची तब्येत चांगली राहू दे, असं ती देवाकडे मागणं मागत असते. त्यानंतर प्रसाद देते. तर नैना म्हणते, मला नको आहे गोलाना. तर नैनाला संगीता सांगते की खावं लागेल, खा, आजच्या दिवस खायचं असतं, प्रत्येक वेळेस काय नाक मुरडत असतीस गं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं कला रूममध्ये आलेली आहे, पण ती विचार करत आहे की मी आता कोणती साडी घालू. कारण कलाकडे साडी नवीन नसते, कारण ज्या तिच्याकडे 3-4 साड्या होत्या त्या ऑलरेडी तिने घालून झालेल्या असतात. तर आता तिचा प्रश्न असतो की आता काय करू, आबांनी तर मला नवीन साडी नेसायला सांगितलेलं आहे. कला विचार करते आणि ती म्हणते की ठीक आहे, अद्वैतनं आणलेल्या साड्या आहेत त्यातलीच बघते आता. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडं संगीता टेन्शनमध्ये असते. दिनकर आणि काजू तिथे येतात. संगीताला दिनकर म्हणतो, काय झालं संगे? अगं हस जरा, हसलीस तर छान दिसतेस. आणि कसं घर प्रसन्न राहतं. आणि आज सणाचा दिवस आहे, नवीन वर्षाची सुरुवात आहे, असं नको करू. त्यावरती संगीता म्हणते की अहो, मला काळजी वाटते, 2 दिवसांनी साखरपुडा आपल्या नैनीचा, तिला चांगली साडी घ्यावी लागेल, त्याचबरोबर जावई बापूसनी अंगठी घ्यावी लागेल आणि खाण्यापिण्याचं आहेच. तेव्हा दिनकर म्हणतो की अगं होईल गं सगळं, जरा नवीन वर्षाचा आहे, हाच चेहऱ्यावर हसू असू दे, घर प्रसन्न राहतं. आणि काजल पण हसायला होते. तेव्हा संगीता हसते आणि म्हणते, हो अहो आहेत ना चांगल्या साड्या, त्यातली एखादी देईल, करूया मॅनेज, स्वयंपाकाचं मीच करेल, मग कशाला टेन्शन आहे, दिनकर तिला म्हणतो. आता इकडे चांदेकरांच्या घरी गुढी उभारण्यासाठी सगळेजण आलेले असतात. तर सरोज म्हणत असते की तिला प्रत्येक वेळेस आपल्याला असं ताटकळत ठेवायला आवडतं, आपण तिची वाट बघायची काही गरज नाही, आबा आपण गुढी उभारून घेऊया. तेव्हा तिथे रजनी असते. रजनी, त्याचबरोबर रोहिणी म्हणते, प्रत्येक वेळेस काय गं तू वहिनी तिच्यावरती बोलत असतेस? अगं नवीन नवरी आहे, जरा नटायला मुरडायला वेळ लागतो. आणि कला आवरण्यासाठी गेलेली असते. सगळेजण वाट बघत असतात. इकडे सरोजची मात्र चिडचिड होत असते. रजनी काहीच बोलत नाही, रजनी शांतच असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं कला छान आवरून येते, पण अद्वैतच्या मात्र लक्षात येतं कलाने जी साडी नेसलेली आहे ती अद्वैतनं आणलेली साडी आहे. आणि मग अद्वैत तिच्याकडे पाहत असतो. कला खूपच सुंदर दिसत असते आणि रजनी मात्र कलाची नजर काढते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं रोहिणी म्हणते की कला खरंच खूप छान दिसतेस. कला पण म्हणते, हो. आता सगळेजण आलेले आहेत. तर सरोज पुढे येत असते आणि पूजा करण्यासाठी ती तयार होत असते. त्यावेळेस आबा म्हणतात की नाही सरोज, थांब, यावर्षी पूजेचा मान हा नवीन जोडप्याला आहे,
कारण आपल्या घरामध्ये आत्ताच नवीन लग्न झालेलं आहे आणि त्यामुळं यावर्षी गुढीची पूजा ही अद्वैत आणि कला करतील. कारण काही झालं तरी आपण सगळेजण करत आहोत, पण त्यांच्यापर्यंत पण ह्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत, त्यांनाही समजलं पाहिजे. त्यामुळं अद्वैत आणि कलानेच गुढीची पूजा उभं करायची आहे आणि दोघांनी एकत्र गुढी उभारायची आहे. त्यानंतर आता सरोज शांतच बसते, कारण तिच्याकडे काही ऑप्शनच नसतो. आबांनी तिला गप्पगारच केलेलं असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं कला आणि अद्वैत दोघंजण मनापासून आता गुढीची पूजा करत आहेत. त्याचबरोबर सगळी गुढी उभारत आहेत. गुढीची पूजा होते, गुढी उभारली जाते. सगळेजण आता नमस्कार करतात, आपली इच्छा त्या गुढीच्या जवळ बोलून दाखवतात. त्यानंतर सगळ्यांना कला प्रसाद देते आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आबा बोलतात की माहिती आहे का तुम्हाला की या गुढीकडे पाहिल्यावर काय दिसतं? तर कला सांगते की एक शृंगार घातलेली महिला असं दिसतं, स्त्री दिसते. त्यावेळेस आबा म्हणतात अगदी बरोबर आणि सगळेजण कलाकडे पाहू लागतात. मग सोहम म्हणतो की आबा तुम्ही मग आम्हाला गुढीचं सांगणार होता ना गोष्ट? तेव्हा आबा म्हणतात हो. कसं आहे माहिती आहे का, गुढी म्हणजे काय तर पार्वती माता, पार्वती मातेचं प्रतीक आहे. आत्ता पुरुषप्रधान संस्कृती आहे, पण आधी स्त्रीप्रधान संस्कृती होती. त्यामुळं स्त्री किती बलवान असते आणि स्त्रीप्रधान संस्कृतीमध्ये ही गुढी हे त्याच्यासाठी उभारली जायची. आबा गुढीचं महत्त्व सांगत आहेत. स्त्रिया काय करू शकतात, त्या स्वतःच्या पायावर किती स्ट्रॉंगपणे उभ्या असतात हे सगळं सांगत असताना आबा म्हणतात आपल्या पण घरात एक स्त्री आहे, ती म्हणजे आपली सरोज, जिने खंबीरपणे हा बिझनेस सांभाळला, अद्वैतला एकटीने मोठं केलं, हे घर सांभाळलं, हे सगळं तिने एकटीनं केलेलं आहे. आबा मात्र सरोजचं कौतुक करू लागतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रदीपला मात्र वाईट वाटतं. सगळेजण ऐकत असतात आणि सरोजचं कौतुक ऐकून कलालाही छान वाटतं. आता सगळेजण प्रसाद घेतात आणि जात असतात. कला मात्र अद्वैतला प्रसाद देत असते. अद्वैत फक्त पेढा घेतो. कला म्हणते कडू पण खा जरा, आणि तो नाही म्हणतो तर कला म्हणते आबा, आणि लगेचच अद्वैत तो कडुलिंबाचा जो पाला आहे तो खातो. त्यानंतर अद्वैत कलाचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की का नेसली साडी, आता थँक्यू म्हण. कला त्याला हिसका देऊन तिथून निघून जाते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे खऱ्यांच्या घरी सर्वजण जेवायला बसलेले असतात, पण दिनकरचं मात्र जेवणाकडे लक्ष नसतं, त्याला कामावरती जायचं असतं. संगीता म्हणत असते की आता दुपारी काय मिसळ स्टॉलला माणसं तर असणारच का, नवीन वर्षाचं प्रत्येकजण आपापल्या घरी जेवणार आहे, तुम्ही जायची काय गरज आहे? दिनकर म्हणतो अगं साफसफाई करायची, तेलाचे डाग पडले की चिकट होतं ना, त्यामुळे मला जावं लागणार आहे. आणि इकडे नैनाला मात्र उचमळल्यासारखं होत असतं. तिनं जेवायला बसलेली असते, पण तिला काही ते कंट्रोल होत नसतं, तिला त्रास होऊ लागलेला असतो. त्यानंतर दिनकर म्हणतो की अगं संगे साफसफाई करायची, मला जावंच लागेल. आणि नैना तरी इथून जेवते ताटावरून उठून जाते, तिला इतकं उलटी आल्यासारखं झालेलं असतं. संगीता म्हणते काय झालं असेल, तर लगेचच काजल म्हणते की अगं तिला उलटी झाली बहुतेक. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कला विचार करत असते. त्याचबरोबर अद्वैतही तिथं आलेला असतो आणि कला अद्वैतला म्हणते की मला तुझी मदत हवी आहे, बरं झालं तू आलास. तेव्हा अद्वैत म्हणतो काय मदत हवी माझी, पण आता पहिलं थँक्यू म्हणायचं. तेव्हा कला म्हणते का, तू मागाशी मला थँक्यू म्हणाली नाही आहेस, तुला मी सांगितलं होतं. त्यावेळेस कला म्हणते की हे काय रे शाळेतल्या मुलांसारखं तुझं असतं. तेव्हा ती म्हणते की थँक्यू अद्वैत. अद्वैत म्हणतो की असं नाही, नीट म्हणायचं. तेव्हा कला म्हणते थँक्यू चांदेकर. त्यानंतर अद्वैत म्हणतो आता प्लीज म्हण, कारण तुला माझी मदत हवी. तेव्हा कला सांगते हो प्लीज चांदेकर माझी मदत कर. कसं आहे माहिती आहे का तुला स्टेटमेंट मिळालं नाही, पण आपण तेवढ्यावर थांबून चालणार नाही. आपल्याला राहुलच्या रूममध्ये जाऊन काहीतरी शोधाशोध करायला पाहिजे, तर आपल्याला पुरावे मिळतील. आणि एकदा का मी एकटी राहुलच्या रूममध्ये जाऊ शकत नाही, म्हणून मला तुझी मदत हवी. तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे, मी तुझ्यासाठी करतो हे सगळं, पण असं समजू नकोस. कला म्हणते हो माहिती आहे मला, पण आधी मदत तरी कर, चल आपण जाऊया. तेव्हा अद्वैत म्हणतो तू माझ्या भावावरती आरोप करते एवढं लक्षात ठेव, पण तुझ्याकडे साखरपुड्यापर्यंतची मुदत आहे. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं कलाने इकडे काजलला फोन केलेला आहे आणि सांगितलेलं आहे नैना त्याच्या रूममध्ये जाऊन शोधाशोध घे, काय मिळते का बघ, प्रत्येक गोष्टी शोध आणि मला कळव. त्याचबरोबर आता अद्वैत आणि कला ही इकडे राहुलच्या रूममध्ये शोध घेत आहेत. आणि राहुलच्या रूममध्ये जेव्हा ते शोध घेत आहेत तेव्हा त्यांच्या हाती एक अशी गोष्ट लागते जी तीच गोष्ट आता इकडे काजलच्याही हाती लागलेली आहे, ती म्हणजे हॉटेल रॉयल्स. इकडे काजलला एक टिश्यू पेपर सापडतो, एक पाऊच सापडतो, त्याच्यामध्ये काही कागद असतात, त्याच्यावर हॉटेल रॉयल्स लिहिलेलं असतं. तर इकडे कलाला राहुलच्या रूममध्ये हॉटेल रॉयल्स
चं कार्ड सापडतं. आता कला आणि अद्वैतच्या हाती पुरावा मिळालेला आहे. थँक्यू.